आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी सत्यजित चंद्रशेखर कदम। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी करत आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी 2016 ते 2021 या दरम्यान मी नगराध्यक्ष म्हणून कामकाज बघितलेलं आहे। त्यावेळेस 2016ला मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। माझ्या गावाने माझ्यावर प्रचंड प्रेम दाखवलं, मला निवडून आणलं आणि मी विश्वासाने सांगतो की यापूर्वीच्या कुठल्याही पंचवार्षिकमध्ये झालेल्या कामांपेक्षा जास्तीचं काम, चांगल्या पद्धतीचं काम हे मी माझ्या 5 वर्षाच्या काळात करण्याचा प्रयत्न केला। कारण की रस्ते, लाईट, पाणी या विषयात तर सर्वच जण काम करत असतात, परंतु शहरी भाग नगर परिषद म्हणून जी कामं केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एक देवळाली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे। इथला शेतकरी सुखी व्हावा म्हणून ओढ्या नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण अशा एका वेगळ्या विषयामध्ये आम्ही हात घातला आणि शासनामार्फत ते काम करायचा प्रयत्न केला, परंतु होऊ न शकल्यामुळे आम्ही ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून आज जवळपास देवळालीमध्ये असलेल्या ओढ्यांच्या एकूण लांबीपैकी 50% ओढ्यांची कामं झालेली आहेत। 50% ओढ्यांची कामं अजून बाकी आहेत, परंतु त्या विषयामुळे किंवा त्या कामांमुळे मला ठाम विश्वास आहे की आपण कुठल्याही शेतकऱ्याला जर विचारलं तर 2016 किंवा 2018 पूर्वीची जी परिस्थिती देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांची होती, आज त्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या शेतासाठीचं मुबलक पाणी उपलब्ध होतं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमचा शेतकरी सुखी व्हायला सुरुवात झाली आहे। आणि शहराच्या विकासाच्या बाबतीत शहराचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर रस्ते, लाईट, पाणी या गोष्टी तर मूलभूतच आहेत। आणि आज रस्त्यांची अवस्था जर बघितली तर आम्हीही कामं केली, परंतु कालांतराने ते रस्ते, भूमिगत गटार योजनेचं काम आमचं चालू असल्यामुळे म्हणा किंवा बराचसा कालावधी गेला। पूर्वीची रस्त्यांची कॅपॅसिटी पकडली जायची ती 25 टनाची पकडली जायची, परंतु आपल्याकडे आता ऊस वाहतूक किंवा अगदी जवळपास 500+ घरकुलांची कामं आमच्याकडे झाली आहे। म्हणजे प्रभाग वाईज जर घेतलं तर कमीत कमी 50 घरकुलं ही आत्तापर्यंत कंप्लीट झाली आहेत, 2-3चे आत्ता चालू आहेत। तर या सगळ्या गोष्टींमुळे येणारी जी काही वाहनं आहे, वाळू, खडी, सिमेंट ही जी बेसिक घर बांधणीसाठी गरजेची गोष्ट आहे, तर या सगळ्याचं जे काही वाहतूक होते ती आता जवळपास सगळीकडेच 10 टायरनी होते। ऊसाची वाहतूक पूर्वी राहुरी कारखाना सुस्थितीत असताना बैलगाडीने जी व्हायची ती आता 10 टायर, 12 टायर ट्रकने होते। तर या सगळ्यामुळे 25 टनाच्या कॅपॅसिटीच्या रोडवर 50 टनी वाहतूक व्हायला लागली आणि त्यामुळे कदाचित रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। भूमिगत गटार योजनेचं आमचं पहिल्या टप्प्याचं काम 98% आलेलं आहे, त्याहीमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। तर या सगळ्यावरती मार्ग काढण्यासाठी आम्हाला रस्ते सुधारणा कार्यक्रम हा देवळाली नगर परिषदेच्या माध्यमातून राबवायचा आहे। त्याचबरोबर पाणी योजना देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही ठामपणे सांगू शकतो, गावाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण गेलात तर आमचं नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर पाणी मिळतं। परंतु 1998 साली चालू झालेली ही मूळ पाईपलाईन, मुळा धरणाहून आमच्या राहुरी फॅक्टरीच्या पंप हाऊसपर्यंत आलेली पाईपलाईन ही 25 वर्षाचं तिचं साधारणतः लाईफ होतं। त्यामुळे ती लाईन आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे। 27 वर्ष त्या लाईनला झालेत, 25-30% लाईन जास्त खराब व्हायला लागली, तीही बदलणं गरजेचं आहे। त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेही एक महत्त्वाचं काम आहे। त्याचबरोबर पाणी योजना सुरळीत चालू ठेवायची असेल तर वीज बिलाचा विचार करता आज पालिकेला ते परवडण्यासारखं नाही आहे। त्यामुळं त्यालाही सुधारणा काय करता येईल तर सोलर वीज निर्मिती हा प्रोजेक्ट तिथे उभा करून ती योजना सोलरवर कशी चालवता येईल यासाठीही आमचा प्रयत्न आहे। कदाचित आम्ही 2016 ते 21मध्ये या गोष्टी बघत होतो, परंतु त्यावेळेस कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष काम थंडावलं। 2-2.5 वर्ष वरती विरोधी पक्षाचं सरकार होतं। या सगळ्या गोष्टींमुळे त्या कामांना विलंब झाला। ती कामं मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व शहरवासियांना विनंती करेल की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
आणि गाव सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला व माझ्या सर्व उमेदवारांना विजयी करा ही विनंती. धन्यवाद.